मंत्री गिरीश महाजनांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची बैठक बोलावली आहे। तातडीची बैठक बोलावली आहे। नाशिकच्या उड्डाणपुलावर रात्री झालेल्या अपघाताप्रकरणी ही तातडीची बैठक बोलावली आहे। अपघातात वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालंय। अपघात स्थळाची गिरीश महाजन यांनी पाहणी सुद्धा केली आहे, तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। मला वाटतं आरटीओला आणि पोलिसांना सुद्धा या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या मी सांगेल विनंती करेल आणि त्यांच्या मार्फत या सूचना या ठिकाणी देण्यात येतील। आज 5 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरातील परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतोय। त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, याच ठिकाणी अपघात झाला होता आणि लगेचच गिरीश महाजन यांनी तिथली पाहणी केलेली आहे। सोबतच सरकारकडून मदत जाहीर केली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरटीओची आणि पोलीस विभागाची महत्त्वाची बैठक गिरीश महाजन यांनी बोलावलेली आहे। अधिकची माहिती। जगदीश, काल अतिशय भीषण अपघात झालेला आहे। नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या उड्डाण पुलावरती ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। या सगळ्या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण जखमी आहेत आणि जखमीमध्ये सुद्धा 2 ते 3 जण अतिशय ज्या गंभीर जखमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। या सगळ्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी येऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि ज्या अपघात स्थळाची ही पाहणी करून इथे काही नियमांचे जे उल्लंघन झालेलं आहे अशा पद्धतीची माहिती स्वतः गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। आणि पोलीस आणि आरटीओ अधिकारी जे आहेत ते नियमांबाबत कारवाई करत नाहीत अशाही पद्धतीची नाराजी आहे गिरीश महाजनांनी व्यक्त केलेली आहे। मुख्यमंत्र्यांना सांगून आरटीओ चे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सगळ्यांना कठोरात कठोर नियम पाळण्याचे आदेश किंवा कारवाई, जे नियम पाळत नाहीत अशा लोकांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश आम्ही देऊ अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि या सगळ्या पाहणीनंतर आता त्यांनी तातडीची एक नाशिकमध्ये बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये पोलीस असतील किंवा आरटीओ जे वरिष्ठ अधिकारी असतील हे उपस्थित हे राहणार आहेत आणि या सगळ्या वाहतूक नियमांच्या संदर्भात कडक हे नियम हे पाळा अशा पद्धतीचे आदेश गिरीश महाजन आजच्या बैठकीत देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतात किंवा काय एकूणच भूमिका हे गिरीश महाजन घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। जी किरण, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।